हाय सर्वांना नमस्कार. तर आज मी तुम्हाला दाखवत आहे मी सुकटीची चटणी कशी केलेली आहे ते. तर त्यासाठी मी इथे सुकट आणले बाजारातून, ती स्वच्छ साफ केली आहे, पाकडून घेतली आहे आणि कढईमध्ये पाणी तापत ठेवलं, त्याच्यामध्ये साफ केलेली सुकट टाकली आहे आणि 5च मिनटं उकळी काढून घेतली. नंतरला मग गार पाण्याने मी पुन्हा 5 ते 6 वेळा धुतलेली आहे ही सुकट आणि त्याच्यामुळे काही घाण किंवा कच असेल तर ती निघून जाते. दुसरीकडे मी इथे फोडणीची तयारी केली आहे. कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. इथे मी 4 ते 5 मिरचीचे तुकडे घेतले आहेत. मिरचीची एक छान चव येते त्याला, त्याच्यामुळे मी मिरची घेतली. ऑप्शनल आहे मिरची. कांदा टोमॅटो छान कापून घेतला आहे, तोही टाकून घेतला आहे आणि परतून घ्यायचा आहे. आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो थोडा जास्तच घ्या, ह्या भाजीला जास्त असेल तर मजा येते खायला. देन परतून झाल्यानंतर मग मी इथे थोडासा तिखट मसाला टाकणार आहे गरजेपुरता. जर मिरच्या टाकल्यात तर हा कमीच टाकावा. मग जवळा जो आहे तो छान पिळून घ्यायचा आपल्याला, जरा पण त्यात पाणी नाही ठेवायचं आणि एकदम सुका करायचा आहे. बघा मी दाखवलं कसं तसंच. मग कोकम टाकून घ्यायचं आहे आणि मीठ अंदाजे आणि चवीपुरती आपलं सर्व करायला कोथिंबीर. आणि अशा प्रकारे तयार आहे आपली जवळ्याची चटणी. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत नक्कीच ट्राय करा आणि सांगा मला नक्कीच.